नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. उद्या आहे दुर्गाष्टमी आणि श्रीरामनवमी. नवरात्रीचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि नवरात्र सुरू आहेत आणि दुर्गाष्टमी आहे. तर हा दिवस अत्यंत प्रभावी असतो, तितकाच महत्त्वाचा मानला जातो. तर उद्याच्या दिवशी आपल्याला काही साधे सोपे पण प्रभावी उपाय करायचे आहेत. उद्या हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, कुठल्या सेवा करायच्या, या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा, अखंड माता लक्ष्मीची कृपा राहावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची पैशाची कधीही कमी पडू नये यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत, घरात निगेटिव्ह एनर्जी राहू नये यासाठी काय करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, उद्या 26 मार्च या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि रामनवमी आहे. तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे आवरायची. आता घरातली स्वच्छता तर आपण आधीच करायची आहे, पण त्या दिवशी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन आपल्या उंबरट्याला नक्की करा. उद्या गुरुवार पण आहे, दुर्गाष्टमी आहे आणि रामनवमी आहे. तर सगळे योग एकत्र आलेत, त्यामुळे आपल्याला उद्या न चुकता आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बाहेर छान रांगोळी काढा, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सुगंधित अगरबत्ती किंवा धूप तुम्ही मुख्य दरवाजावर लावायचं आहे. आणि जमलं तर सकाळी आपल्याला एक तमालपत्र हे कापुरासोबत आपल्याला आपल्या उंबरट्यावर किंवा उंबरट्याच्या बाहेर दरवाजामध्येच प्रज्वलित केलं तरी चालेल. 1-2 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि हे एकत्र आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं आहे. आता बघा, देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आहे. आपल्याकडे जर आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला श्रीसूक्त म्हणत म्हणत छान अभिषेक करायचा आहे. या दिवशी आपल्याकडे जर रामांची मूर्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला छान अभिषेक करायचा आहे. पुरुष सूक्त म्हणत म्हणत अभिषेक करा. तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल, कारण हा दिवस अत्यंत प्रभावी आणि मोठा आहे. बघा, अशा दिवशी जर आपण काही असे छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. आता नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर आपल्याकडून दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ झाला नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि श्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं आहे. आता या दिवशी श्रीरामनवमी आहे, तर आपल्याला रामांची सेवा करायची आहे आणि रामांचे भक्त हे हनुमान होते, तर आपल्याला रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे 2 स्तोत्र आपल्याला आवर्जून म्हणायचे आहेत. आता तुमच्या घरात जर मुलं असतील आणि ती मोठी असतील तर त्यांना या दिवशी 11 वेळा रामरक्षा म्हणायला लावा आणि 1 वेळा आपल्याला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, रामरक्षा म्हटल्यावर एकदा मारुती स्तोत्र नक्की म्हणावं, म्हणजे ही आपली सेवा पूर्ण होते. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला जर आपल्या जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल किंवा मग जर तुमच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. देवीला आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे आणि जर तुमच्या कुलदेवी जवळपास असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी देवीची ओटीसुद्धा आपल्या यथाशक्ती भरू शकता. ओटी भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस लागतो, त्याच्यामध्ये नारळ, थोडेसे तांदूळ किंवा गहू आणि सौभाग्य अलंकार, हळकुंड, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, या गोष्टी ज्या आपल्याकडं अवेलेबल असतील त्या आपण ठेवून छान देवीची ओटी भरायची आहे. बघा, हा दिवस, या दिवशी देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही अशी ओटी भरा आणि देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक दीपदान करायचं आहे. आता घरी आल्यावर दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा दिवा लावायचा आहे आणि ज्या ज्या आपल्याला सेवा करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवसभरामध्ये तुम्ही 1 वेळा विष्णू सहस्रनाम नक्कीच या दिवशी पठण करा, कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही, त्यामुळे हेही स्तोत्र आपल्याला म्हणायचे. आता संध्याकाळी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी, घरामध्ये धनधान्याची, पैशाची कधी कमी पडू नये यासाठी आपल्याला एक साधा पण तितकाच प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला लवंगा घ्यायचेत, 3 किंवा 5 लवंगा घ्यायचेत आणि 3 कापराच्या वड्या घ्यायचेत. एका मातीच्या पंतीमध्ये हे आपल्याला सर्व प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा तुम्ही लक्ष्मी मातेचा तुम्हाला येणारा कोणताही मंत्र म्हणू शकता. आता हे करत असताना आपण देवासमोर बसायचं, देवाला दिवा लावून घ्यायचा
आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे। डोक्यामध्ये पुरुष करणार असतील तर टोपी घाला आणि स्त्रिया करणार असतील तर ओढणी किंवा साडीचा पदर डोक्यावर घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे। नंतर जेव्हा कापूर आणि लवंगा शांत होतील त्या तिथेच ठेवायच्या। दुसऱ्या दिवशी हे सर्व तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने दुर्गाष्टमी हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। तुमच्या जवळपास रामांचं मंदिर असेल किंवा श्रीरामांचं मंदिर नसेल तरी बजरंगबलींचं मंदिर हे प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये हे प्रत्येक ठिकाणी असतं। तर यापैकी जे मंदिर आपल्या जवळपास असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला श्रीरामांचं किंवा मग बजरंगबलींचं दर्शन घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला श्रीरामनवमी आणि दुर्गाष्टमी हे 2 दिवस साजरे करायचे आहेत। या तरी छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।